नमस्कार मित्रांनो, मी विनोद पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग सोबत. आणि तुम्ही पाहत आहात कॅरामॅन विथ विनोद. आणि पहा, आज आपले दादा गाडी चालवत आहेत. सुनील दादा आहेत आज आपल्यासोबत. आणि आमचा आधी प्लॅन झालेला की कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊया, बट हा पाऊस नेहमीच खूप त्रास देतोय आपल्याला. तर आता आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी चाललोय, म्हणजे कुठे, वाईच्या धोम धरणावर. तर मित्रांनो, आता आपण चाललोय धूम डॅमला, जसं की मी तुम्हाला सांगितलं. बट तुम्ही पाहू शकता पुढे एक एकदम छोटासा रोड आहे आपला, आणि कच्चा रोड आहे पूर्ण. तर आता बघूया पहिला जाऊन की तो रोड आपल्या गाडी तिथे नेण्यासारखा आहे का. कारण गाडीमध्ये झोला खूप बसू शकतो. कारण पुढे रोड खूप असा खड्डे खड्डेवाला आहे. एका साईडला ऑड म्हणजे अनइव्हन सरफेस आहे, मध्येच खड्डे एका साईडला आहेत, मध्येच दुसऱ्या साईडला आहेत. तर त्यासाठी रिस्क न घेता आपण आधी जाऊन बघूया की आपली गाडी तिथे प्रॉपर जाईल का. आणि जर जात असेल मित्रांनो, तर पुढे खूपच चांगलं असं दृश्य आपल्याला बघायला भेटणार. चला तर बघूया आपली गाडी तिथून जाऊ शकते का ते. तर मित्रांनो, फायनली आपण आपले सगळे जे काय हर्डल्स होते, जे प्रॉब्लेम्स होते, ते सॉल्व्ह केलेत. आणि आता पुढे पहा आपलं दृश्य. हे पहा, पुढे तुम्हाला दिसू शकतो तो आहे धरणाचे दरवाजे, जिथून की आज पाणी येत नाहीये. आणि समोर पहा, जी कमान दिसत असेल तुम्हाला, हा आहे मेन धरणाचा गेट. तर मस्त मध्ये इथं आपण गाडी थांबूया आणि फोटो शूट करू. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या भरपूर अशा प्रेमामुळे आणि तुमच्या साथीने आपले 2 महिन्यात म्हणजे 2 महिन्याच्या आतच 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आणि असंच प्रेम पुढेही राहू द्या, हीच इच्छा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. जसं की तुम्ही पाहू शकता, मी आता सध्या आहे धूमच्या जो कमान आहे, जी मेन धूम धरणाची जिथे दरवाजे आहेत त्याचे, तिथेच त्याच स्पॉटला. आणि इथे ना आम्ही दाखवतो तुम्हाला, इकडे पाठी खाली जायला एक रस्ता होता. त्या रस्त्याने आम्ही एक पाचिरा म्हणून स्पॉट आहे, तर त्या पाचिरा स्पॉटवरती पोहायला वगैरे यायचो. तर म्हणून म्हटलं आता बघूया, आजचा पाऊस आता कमी झाला आहे, पाऊस वगैरे नाही आहे, तर तो स्पॉट कसा वाटतो पावसात आणि काय ते. तर सध्या तरी तिथे जायला रस्ता नाही आहे, म्हणजे मध्ये लाकडं वगैरे टाकलेले आहेत, बंद केला आहे. सो तिथे नाही जाऊ शकलो. तर चला आता आपण जाऊया लक्ष्मी नरसिंह मंदिराकडे, आणि तिथे जाऊन मस्त असं दर्शन घेऊन मग आपला जो नेहमीचा स्पॉट आहे, जी पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीजवळ आजची नाईट कॅम्पिंग करूया.
हे पहा, इथे आपली कॅम्पर, पुढे आपलं पूर्ण धूम धरणाचा बांध आहे तो. आणि इथे पहा, इथून आपल्याला जायचं आहे लक्ष्मी नरसिंह मंदिराजवळ. हे पहा, मस्त असा रस्ता एकदम. थोडासा तिथे एक पॅच आहे, खड्डा आहे. बघूया आता तो कसा आपण क्रॉस करतोय. बट मध्ये इथून पुढे रस्ता छोटा आहे पण चांगला आहे. चला पटापट जाऊया नरसिंहस्वामींचं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा प्लॅन चेंज केला आहे. आता आपण आलो आहे चालत चालत दर्शनासाठी. हे पहा, हे दोघं सुनील आणि अभि चालत चालत आलो दर्शनाला. 1 मिनटं पण अंतर नव्हतं. मग अशी आपण गाडी दाखवली तिथून. आणि आता आपण काय करतो आहे, आज रात्री त्या ब्रिजवरतीच कॅम्पिंग करतो आहे. कारण ते लोक बोलत आहेत त्या स्पॉटला जाण्याऐवजी हा स्पॉटच बेटर आहे. आणि खरोखर मित्रांनो, त्या पुलावरती सकाळी जे क्लाउड फॉर्मिंग होईल ते बेस्ट होईल. तर मित्रांनो, इथं खूपच सुंदर असं वातावरण झालं आहे. आता पाऊस आता बंद झाला आहे. आणि पहा, थोडंसं पाणी इथे मगाशी पूर्ण खडक दिसत होते आपल्याला, दगड दगड दिसत होते, तिथे थोडं पाणी आलंय. आणि या दरवाजातून पण थोडं थोडं पाणी येत आहे. ते नंतर बघूया. आता एक मजा दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली काय झालं, आपण मगाशी बऱ्यापैकी सगळा किराणा भरला, म्हणजे भात तांदूळ वगैरे सगळं घेतलं. फक्त आपल्याकडे आता कांदे नाही आहेत. कांदे नाहीत तर मगाशी आम्ही एका दादाकडे पाणीपुरी खाल्ली त्या ब्रिजवर. तर आता मी आब्याला पाठवलंय समोर त्या पाणीपुरीवाल्याकडे कांदा आणायला. बघूया आता आबे या मिशनमध्ये सक्सेस होतं की नाही. पहा, आता आपला आब्या तिथे पोचलाय पाणीपुरीवाल्याकडे. आणि त्याकडनं ते 2 कांदे घेतलेत. पहा, झूम करतो मी. हे पहा, दिसतंय तुम्हाला. पहा मित्रांनो, आपला आब्या चाललाय, व्हिडिओ काढतोय म्हणून तो हात दाखवतोय. कांदे घेऊन आला की नाही बघूया. भेटले भेटले का, दाखव. दिखा पहिले. हा, फायनली आब्याने आब्याने 2 कांदे आणलेले आहेत. आब्या, गुड जॉब. अरे लाजू नको रे. आता वाजलेत 7:30. 7:30 म्हणजे पावणे 8 झालेत. आणि अजूनही आम्ही चहा बनवला नाहीये. का? कारण हे 2 व्यक्ती, हे बघा, हा अजूनही लॅपटॉप घेऊन बसलाय, काय करतोय माहित नाहीये. आणि आब्या तर झोपलाय. त्याला मगाशी फक्त कांदे आणायला पाठवले. कांदे आणायसाठी त्याने अर्धा तास लावला, काहीतरी बडबड करत बसलेला. आणि कांदे घेऊन आलाय तो फायनली. तर आता आपलं रात्रीच्या जेवणाची प्रॉपर सोय झाली आहे. आणि चला फटाफट चहा बनवूया, चहा पिऊया. आणि वातावरण बघा आता मित्रांनो बाजूचा, त्या मस्त धरणावरच्या लाईटी आहेत. आणि इथे आता थोडीफार माणसं आहेत जी थोड्या वेळात कमी होतील. हे पहा मित्रांनो, इथे मगाशी एक आईस्क्रीमची गाडी होती, ती निघून गेली. ती फक्त पाणीपुरीवाल्याची गाडी आहे, ज्याच्याकडनं आपण आता कांदे आणले. बाकी आता इकडं कोण नसेल, थोड्या वेळात हे सगळे निघून जातील, जे काही माणसं इथं तुम्हाला दिसत आहेत आता ते. तर चला आपण पटापट चहा बनवूया, चहा नंतर जेवणाची तयारी करूया. आणि मग खाऊन मस्त मध्ये इथे झोपूया. तर मित्रांनो, चला फटाफट आपण करूया आपला गॅस चालू. गॅस संपलेला आहे. गॅस खालून चालू केलाय का मी? केलेला आहे खालून, तर गॅस चालू आहे. अरे थांब ना, लाईटी का बंद करतोय? वास येतोय गॅसचा. आला का? म्हणजे गॅस तर आहे, पेटत का नाहीये? पेटला. चला फटाफट घेऊया आपलं हे दूध. शपथ, आता मला थोडं टेन्शन यायला सुरुवात झाली. कारण तुम्ही बघू शकता मध्येच लाल लाल कलर येतोय गॅसचा. जर गॅस आज संपला अर्ध्यावट, म्हणजे चहा तर बनेल आता, बट जर जेवण बनवताना संपला तर आमचे दोन्ही दादा मला पकडून मारतील. कारण मित्रांनो, आपण हा गॅस लावलाय जवळपास झालं 3 ते 4 महिने झालं मी कंटिन्यू वापरतोय. म्हणजे तेवढ्या अशा आपण ट्रिप नाही करत, बट
जेवढे केलेत त्याच्यामध्ये जेवढ्या वेळा ह्याच्यावर जेवण बनलंय त्या हिशोबाने हा खूप चांगला चाललाय गॅस, कारण आपला 5 kgचा LPG बाटला आहे. बघूया आता आज काय होतं ते. पहिला चहा पिऊया आणि मग जेवणाची तयारी करू. मित्रांनो, हे पहा, असं काहीसं दृश्य आहे. आता हा पुढे आपला पूर्ण डॅम. आपण तिथे होतो मगाशी त्याच पॅचला, तिथे गाडी उतरंडीला लागलेली. मग आपण काय केलं, मस्त मध्ये आता इथे प्रॉपर ब्रिजवरती ही कमान पहा इकडे, आणि इकडे ही कमान, या दोन्ही कमानीच्या मध्ये प्रॉपर आपली आता आपण गाडी लावली आहे. आणि आता काहीतरी जेवायला बनवूया, मस्त मध्ये टाइमपास करूया आणि मग खाऊन झोपूया. आता आपण मस्त मध्ये आपले सगळे CCTV चालू केलेत. खूप दिवसातून चालू केलेत मी, कारण शक्यतो मी जास्त वापरतच नाही. हे बघा, प्रॉपर तिन्ही ठिकाणी लाईट येते, कारण जेव्हा कॅमेऱ्याला वाटतं लाईट कमी आहे तेव्हा तो स्वतःची लाईट वापरतो आणि प्रॉपर 360 एरिया कव्हर करून घेतो आपल्या गाडीचा. आणि पहा किती मस्त असं दृश्य वाटतंय. पुढे पूर्ण लाईटिंग आहे आपली धरणावरती, आणि हा आहे आपला ब्रिज. इथे थांबलो आज आपण. चला आता जेवण बनवूया. हे पहा, आमचे सिनेमॅटोग्राफर काहीतरी काढतायत आता रात्रीचे. आता वाजलेत 10:30 मित्रांनो, अजून आम्ही जेवलो नाही आणि त्याचं काहीतरी चालू आहे इथे. इथे एक माणूस माझ्या पाठीपाठी फिरतोय. हो का, हा कधीपासून कॉलवर अडकलाय आणि त्याचं काहीतरी चालू आहे. आता जस्ट भात घातलाय आपण, भात झालाय म्हणजे. आणि इथे पहा 2 लाईटी दिसतात तुम्हाला. एक आपली हंटर लाईट आहे जिचा थ्रो बरोबर जातोय प्रॉपर लांबपर्यंत, आणि दुसरी CCTVची लाईट आहे. आणि पहा काही असं वातावरण आहे आता. हे पहा मित्रांनो, उत्तम सुखाभात. सुखा भात ना, फडफडीत झाला ना. अरे सुट्टा सुट्टा, हा त्यालाच फडफडीत म्हणतो आम्ही. दे मला एकच पळी दे बस. एकच पळी? अरे तुझं बनवलायस. अरे मी किती बनवला. हा याचा लुक बघ जरा, परत दे एकदा सुनील. अरे मी 2.5 वाटी भात तुमच्या दोघांसाठीच घातलाय. अरे बस किती आता मिक्स करतो, काय बिर्याणी का ती? त्याला वाटतंय काय पुढे काहीतरी असेल. कांदा सोडून काय शोधतोय काय? कांदा आणि बटाटा भेटला तर भेटेल तुला, बाकी काय नाही येतात.
भेटतात. तुला काय चिकन पीस पाहिजेत? उद्या आपण चिकन बनवायचं, आता काय नाही. करपा भात कधी नव्हते मी आवडीने खाईन आज. करपला ना थोडा? ना त्यालाच चव असते. करपवलाय मी थोडा खाली. अरे हो, दे इकडे, चला आण लवकर. आण रे दादा. तुला काय भूक त्याला लागली? video भूक नाही साठी. लागली, आता झोपायचंय मला. एवढं काय एवढ्या रात्री जर सुनीलला कॉल आला बायकोचा बायकोचा कशाला येईल? अच्छा येऊ शकतो ऑफिसचा. ऑफिसचा नाही ना, तू वाजवतोस का? टाकतो कशाला? सवय बरं वाटतं. तर मित्रांनो, मगाशी आम्ही जेवलो 11च्या आसपास आणि आता वाजलेत ते रात्रीचे 1:30 आणि आम्ही टाइमपास करत बसलेलो, म्हणजे कॅट खेळत बसलेलो वगैरे, बोलत बसलो, त्यामुळे खूप वेळ लागला. इकडे पहा, तिकडे आपला अभि बसलाय म्हणजे काय, अजून मोबाईल स्क्रोल करतोय तो आता जागेल अजून. बट आम्हाला आता उद्या लवकर निघायचं इथून स्पॉटवरून. तर सुनील दादा आपले झोपी पण गेले. चला मग मित्रांनो, झोपूया आता आणि उद्या सकाळी भेटूया आपल्या नवीन लोकेशनवर. चला, बाय बाय. शुभ सकाळ मित्रांनो. आता आपण जस्ट उठलोय आणि पाहता इथला नजारा. खूपच उशीर झाला आपल्याला उठायला, नाहीतर सकाळी आपल्याला पाठीमागे पूर्ण क्लाउड गॅदरिंग बघायला भेटली असती. ठीक आहे, चला आता आपण इथून निघायचं आपल्या नेहमीच्या स्पॉटवर, जिथे आपण कॅम्पिंग करतो धूम डॅमवरती, त्या पाण्याच्या टाकीजवळ. बघूया आता आपले 2 पंटर खाली उतरलेले, त्यांना जायचं होतं इथे खाली पाणी आहे तिथे. बघूया ते कुठे गेले तर कुठून गेले. हे पहा, इथे येते दोघं. अबे आंघोळ करणार आहे? अरे कर. मित्रांनो, आता आपण आपला धूमचा स्पॉट सोडलाय, म्हणजे धूम धरणाच्या इथे ॲक्च्युली आपण करणार होतो आज दुपारची कॅम्पिंग, दुपारचं जेवण वगैरे. बट आपला जो रेग्युलर स्पॉट असतो तिथे पाण्यामुळे खूप चिखल झाला आणि गाडी फसायचे चान्सेस होते. मग आपण काय केलं, तिथून निघालो आणि आता इथे एका दुसऱ्या डॅमवर आलो, दाखवतो तुम्हाला. हा पहा, माझ्या पाठी दिसत असेल तुम्हाला पूर्ण डॅम. तर हा आहे महूचा डॅम, म्हणजे माझ्या गावाजवळच आहे. तर आता आपण तिथे आलो आहे आणि आज आता आपण तिथे थोडंफार जेवण वगैरे बनवूया, जेवूया आणि मग आजचा हा व्लॉग इथेच संपूया. मित्रांनो, हे पहा, आपण रेडीमेड वाटप वापरणार आहे आजच्या चिकनच्या ग्रेव्हीसाठी. कुठलं वापरलं आपण? महाराष्ट्रीयन लाल वाटण, सवईवाल्याचा. ठीक आहे, आणि आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकन मसाला टाकूया पहिला. आणि हे थोडंसं मीठ टाकतोय आपण, आपल्याला ग्रेव्हीमध्ये बनवताना टाकायचंच आहे. आणि आता आपली शेवटची गोष्ट, दही.
हे पहा मित्रांनो, हे आजचं आपलं दुपारचं जेवण. हे आपले सुनील दादा आणि हा आब्या व्हेज भांडी घासणारा माणूस आहे आजचा आमचा. कारण त्याने जेवण बनवायला काहीच मदत नाही केली. त्याला आज भांडी घासायला ठेवलं आहे. बिचारा व्हेज खातोय. आहे की दोन आहेत हे बघ. आहे